जय बाळू मामा. तर का आमचं गोसावळं तोडून झाल्यात आणि जीवाचं पप्पा कुठं जेव्हा आल्यात राहणार. त्यांना लागली भूक. त्यांना कारण का शुगर असल्यामुळं त्यांना लागला त्रास व्हायला. सकाळी काही नाश्ता केला नव्हता आणि एका जीव आहे रविवार असल्यामुळं जीव आपला घरनं घेऊन आलाय. काय खाताय हो तुम्ही? काय गवारी भाकरी, गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी. किती शेतकऱ्याचं झाले आहे का नाही? आता शुगर आहे, शुगरचा तर किती त्रास असतो, पण तरी पण त्यांना येळेला जेवायला भेटत नाही. आणि आपला गोसाळा तोडून झालाय, आता भरायचा आहे. जीवा आज मार्केटला जायचंय का? तर जीवा बी आज मार्केटला जाणार आहे. आता निम्मी अर्धी बॉक्सी भरल्यात आणि बाकीचं अजून भरायचं चालू आहे. तर एवढी शेतकऱ्याची धावपळ असते. येळेला शेतकरी पिकून शेतकरी खाऊ सुद्धा शकत नाही, हातावर घेऊन खावं लागतं. या मला देता का नाही थोडंफार? वय मला पण भूक लागली आहे, पण त्यांना साखर वाढली जरा त्यांची. साखर वाढल्यामुळं खायला घेतलं बघा. अहो हातात तर भांडा घेऊन खावा, नंतर भरा. ती खाली ताट ठेवतात आहे, भरतात आहे आणि खात्यात आहे. जरा गाडी आल्या गाडी शेवाळवाडीची ड्रायव्हर भुमलं ड्रायव्हर भुंबलं. आपण भरायचं बी खायचं बी खाल्लं बी पाहिजे पोटाला. होय, साखर वाढल्यावर काय करणार? साखर वाढली म्हणजे ती गडी गोड असल्यामुळे वाढली. गडी गोड असल्यामुळे वाढली का? तसं असतं का तेव्हा? गडी गोड असल्यामुळे मुंग्या लागल्या. मुंग्या लागल्या. तर आहे का काय साखरेला औषध असलं तर सांगा. तर हो का, यांची साखर वाढती आणि ह्यांना असं काम करायला लागतंय धावपळ आणि येळेला जेवायला भेटत नाही. आहे का साखरेला? साखर आहे सगळ्यात बेकार आहे. साखरेसारखं काय साखरेला औषध आहे का नाही काय माहिती. आहेत बरीच औषधं, पण काय ती चालूच असते सारखं, कमी जास्त कमी जास्त. तर आता मी घेते भरून. त्यांचं चाललंय जेवायचं काम. गाडी येईन परत. सकाळी 7 वाजताच वावरात आलो आहे, त्याच्यामुळं मोबाईल आपला थोडा हलका असल्यामुळे क्लिअरिटी दिसणार. आणि शेतकरी जोडीला जरा सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्याचं पण थोडंफार चांगले दिवस येऊ द्या. लाईक करा. मोबाईल हलका असल्यामुळे क्लिअर दिसणार मित्रांनो. क्लिअर दिसताना मोबाईल आपला साधा आहे, गरीब असतो. लाईक करा म्हणजे आम्ही मग मोबाईल नवा घेऊन. लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर खरंच शेतकरी पिकावतो, पण शेतकऱ्याचं इतक्या जीवाचं हाल आहेत ना, लय हाल आहेत. सगळी धावपळ धावपळ चालू. कोथिंबीर रुपया, टमाटर 100 रुपये. बघा आहे का शेतीला? टमाट्याचं एक औषध आणायला गेलं तर 2000 रुपये लागतात मित्रांनो. इतकं त्याला कष्टाने उभं करायला लागतं. जवळजवळ त्याला लावलं की 3 महिने लहान बाळासारखं सांभाळूनही त्याला सगळी खतं औषधं येळव करून बी ना. आता हो का चालू झालं तर बाजार नाही. रुपयाला कोथिंबीर उपटायला बी परवडत नाही. मेथी रुपयाला. कधी शेतकऱ्याचा दिवस यायचं? लय अवघड आहे शेतकऱ्याचं. जेव्हा तू जेवला का? जेव्हा आलाय आपला नाश्ता करून. काय आहे आता स्वयंपाक करायचा, गाय गाय यायचं राहणार, गाय गाय सगळी धावपळ धावपळ. पाणी आणलं का नाही प्यायला? नोकरीवाल्याचं बरं आहे, शेतकऱ्याचं लय अवघड आहे. नोकरीवाल्याला पण मेहनत करावं लागते, शिकायला लागते. तेव्हा जेव्हा काय भरू लागतो का नाही? तर बॉक्स भर नाही एखादा. माणसाला हाय तोपर्यंत नुसतं हाव 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 हाव, करा काम करा काम, धावपळ. तर कोण कोण बघतं आपल्या गोसावळ्याचं व्हिडिओ? आता आहे का गोसावळ्याची भाजी भजी? आपलं रील बघता का मित्रांनो? हो का? कॉमेडी रील असतात आपले, बघता का तुम्ही? आणि ह्यांचे असतात रील रील बनवून टाकते. रील स्टार बावड्या बारामती यूट्यूब चॅनल. त्यांचं पण चॅनल आहे, ती रील बनवतात. आपलं असं शेतातलं आपलं मी दाखवते, रानातलं. एका हाताने धरलंय, एका हाताने काय मोबाईल पकडलाय. चला म्हणलं दाखवा जरा कसं काय शेतकऱ्याचं जीवन.
शेतकऱ्याचं जीवन लय अवघड आहे. पाऊस पडा नाही एकतर पाऊस येतोय बारीक बारीक बारीक. मोठा पाऊस काय येई नाही. तो का जेव्हा म्हणते भूक लागली. आता काय करणार, तू थोडंच घेऊन आला, एकच भाकर घेऊन आला जेव्हा, जास्त घेऊन यायचं तर तो आता घरी जा आणि जेवून ये. खायची का तुला ती? काय आणले जेवण होतं? काय दिसते का भाजी? शेपूची भाजी. बाजार नाही त्याच्यामुळं खा भाज्या. आणि इकडे गवारीची शेंग. होय, आता भाजीपाला घ्यायला खायला स्वस्त आहे, पण शेतकऱ्याचं लय हाल आहे. आता शेतकऱ्याच्या मालाला काय भाव नाही. 7 वाजता येऊन तोडतोय आम्ही. आता 10 वाजलेत तरी अजून आमचं काय भरायचं उरकलं नाही. चला म्हणलं आता भरून घेऊया. जेवायला मोबाईल जरा झालं मग अशीच लावायला पाहिजे होता. जेव्हा येऊन बसला, जेवायला लागली भूक. तर चला आता घेतोय आम्ही भरून. आणि पाऊस उघडलाय, ऊन किती पडलंय चांगलं बघा. आणि इकडं आपलं पाठीमागं फड आहे, दिसतंय का? का किती बक्षी भरली? 1 2 3 4 5 भरल्यात. अजून भरतील 4-5 बक्षी भरतील. 10 बक्षीचा माल आपल्याला करायचा आहे. तर ह्याला पेपर लावून घ्यायचा आहे, अजून बांधून घ्यायचं आहे. कसा आहे बॉक्स? 10 किलोचा बॉक्स आहे. भरलाय का नाही? भरले की. तर चला घेऊया आता आपण उरकून. गाडी आली तर माल आपला इथंच राहील, त्याच्यामुळे आता घेतो भरून, घेतो पॅकिंग करून घेतो. असं आहे आपलं. कुठनं व्हिडिओ बघता म्हणा, कमेंट करा. कमेंट करत जावा आणि जरा लाईक सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.